मोठी कारवाई केली आहे। या धाडसी कारवाईचं नेतृत्व सहाय्यक पोलीस निरीक्षक ASI शेरखान पठाण यांनी केले। गुप्त माहितीच्या आधारे जयदीप नगर वडाळा रोड येथील मोकळ्या प्लॉटमध्ये छापा टाकून नॉयलॉन मांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे। शेरखान पठाण यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे साहिल अन्सार शेख राहणार सायमा कॉलनी जयदीप नगर वडाळा रोड नाशिक हा 13,000 रुपये किमतीचे नॉयलॉन मांजाचे 13 नग विक्रीसाठी साठवून ठेवत असल्याचं समजलं। हा मांजा मानवी जीवनासाठी धोकादायक असून तो नाशिक शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशाने प्रतिबंधित आहे। सदर ठिकाणी धाड टाकून साहिल अन्सार शेख याला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून 13,000 रुपयांचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आला। या प्रकरणात साहिल शेख विरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 110, 223, 292, 293, पर्यावरण संरक्षण कायदा कलम 5 व 15 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। गुन्हा दाखल केल्यानंतर आरोपीला मुंबई नाका पोलिसांनी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलाय। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अंचल मुदगल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। या मोहिमेत API श्री चव्हाण, प्रवीण माळी, SI शेरखान पठाण, नामदेव सोनवणे, पोलीस हवालदार समिंद्र चंद्र मोरे, पोलीस कॉन्स्टेबल प्रजित ठाकूर आणि योगेश परदेशी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। नॉयलॉन मांजामुळे दरवर्षी अनेक अपघात होतात, त्यामुळे ही कारवाई अत्यंत महत्त्वाची असून शहरातील नॉयलॉन मांजाच्या विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस विभागाने दाखवलेली तत्परता कौतुकास्पद आहे। नाशिक पोलीस विभागाने शहरवासियांना आवाहन केलंय की जर कोणी नॉयलॉन मांजाची विक्री करत असल्याचं आढळलं तर त्वरित पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा। त्यामुळे संभाव्य धोके टाळून सार्वजनिक सुरक्षेसाठी योगदान देता येईल। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस